नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आय टीची स्टोरी जी आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो, ओके, त्याची वेगळी आहे. मर्चंडाईजची स्टोरी मी तुम्हाला सांगितली. म्हणजे वस्तू वस्तू एक्सपोर्ट जरी थांबल्या, ओके, जे थांबणार नाहीत, ओके, फार्मा वगैरे तर अजिबात थांबणार नाही, पण जरी त्या थांबल्या तरी भारताला कमी त्याचा इम्पॅक्ट पडतो. पण आय टी जर एक्सपोर्ट थांबला तर भारताला फरक पडू शकतो, ओके. कारण आय टीचा टोटल प्रॉफिट जो भारत अमेरिकेकडनं कमवतो तो टिपिकली 5 लाख कोटी असेल, ओके, बेस्ड ऑन द डेटा अवेलेबल. त्या 5 लाख कोटी जर बंद होऊ शकतात का? ओके, अमेरिका आपल्यावरच्या ऑर्डर्स सगळ्या बंद करू शकते का? तर अजिबात नाही. ओके, आय टी ही अशी काय म्हणायचं बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये जुन्या माणसाला किंवा जुन्या व्हेंडरला तुम्हाला ऑर्डर द्यावीच लागते, कारण सगळ्या लिव्हर्स त्याच्याकडे असतात. ओके, नवीन माणसाला तुम्ही त्या गोष्टी देऊ शकत नाही, कारण त्याला अजून जास्त खर्च येतो, राईट. त्याच्यामुळे आय टीच्या ऑर्डर्स मे बी कमी करू शकतात ते ऑर्डर्स. अमेरिका कॅन बी स्टँड स्टील फॉर 1 इयर, पण त्याच्यानंतर त्यांना ऑर्डर्स द्यावाच लागतील भारताच्या कंपन्यांना. आणि त्याच्यामुळे आय टीचा आपला जो एक्सपोर्ट तो टेंटेटिव्हली 20% 30% कमी होऊ शकतो, पण त्याच्यावर जास्त होऊ शकत नाही. आणि तो बाउन्स बॅक होईल 1 वर्षानंतर किंवा ट्रम्प गेल्यानंतर सुद्धा बाउन्स बॅक घेईल. ओके, कारण आय टीची जी सुधारणा असते किंवा जो मेंटेनन्स असतं किंवा अपग्रेडेशन असतं, ओके, त्यासाठी इंडियातला इंजिनियर सगळ्यात अजूनही चीप आहे, ओके, कम्पेअर टू अदर कंट्रीज. आणि त्याच्यामुळे RBI सुद्धा आपलं काय $US आणि इंडियन INR रेट हा पॅक करते. मे बी पुढच्या 2 महिन्यातून 90 पण होऊ शकतो, सो दॅट इंडियन कंपनीज रिमेन कॉम्पिटेटिव्ह. हो, तुम्हाला कळत असेल तशाप्रमाणे आय टीचा आपल्याला धोका आहे आणि नाही पण आहे. शॉर्ट टर्ममध्ये धोका असू शकेल, पण त्याच्यासाठी मार्केट विशेष काय रिॲक्ट करणार नाही. ओके, TCSनी माणसं तर कमी केली, फाईन, ते परत माणसं घेतील 1 वर्षानंतर, जेव्हा परत USचे ऑर्डर्स दमदार येऊ लागतील किंवा इतर देशातले ऑर्डर्स येऊ लागतील जास्त. आय टी हे नॉन निगोशिएबल गोष्ट झाली सध्या. आता बघा, तुम्ही आय टी लोकल जे आपण आय टी वापरतो किंवा UPI वापरतो किंवा स्मार्टफोन वापरतो किंवा गुगल वापरतो, मेटा वापरतो किंवा इतर गोष्टी वापरतो, ते आपल्याला काय सॅक्रिफाईस नाही करू शकत, राईट. आणि डिजिटल टॅक्स जर इंडियाने लावला, ओके, रेसिप्रोकल, समजा त्यांनी आपल्या आय टीचे ऑर्डर्स कमी केला, आपणही त्यांना डिजिटल टॅक्स लावू शकतो. 5% जरी टॅक्स लावला तर गुगल, मेटा, ॲमेझॉन या कंपन्या लोळत आपल्या पायाशी येतील. ओके, त्यानंतर अमेरिकेची एज्युकेशन जी सिस्टीम आहे ती पण प्रचंड आपल्याकडनं पैसा कमावते. अमेरिका इज नेट सरप्लस, ओके, इन प्रॉफिट्स ॲज फार ॲज एक्सपोर्ट इम्पोर्ट इज कन्सर्न. ओके, ओव्हरऑल $40 बिलियन आपल्याकडून ते जास्त कमवतात. हा जो हळी पिटतोय ट्रम्प की आम्ही तुम्हाला जास्त पैसे दे, तुम्ही आम्हाला लुटताय, त्याची बात चुकीचं आहे. अमेरिकात आपल्याकडनं $40 बिलियन नेट सरप्लस आहे, इन्क्लुडिंग एज्युकेशन आणि डिजिटल सर्व्हिसेस. ओके, त्यामुळे हे सगळं भारताने म्हणायला सडेतोड प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, अजून सडेतोड द्यायला पाहिजे, नेक टू नेक द्यायला पाहिजे आणि त्याची बोलती बंद करायला पाहिजे. ओके, आणि हे ग्लोबलायझेशन कोणी सुरू केलं? त्यांनी सुरू केलं ना, तर त्याला तेच जबाबदार आहेत, ते थांबू शकत नाही. आता ग्लोबलायझेशन इज फॉर एव्हर. ओके, थँक्यू सो मच. बघत राहा चॅनल आणि समृद्ध व्हा.